संघटनेचा काम करणारा प्रामाणिक गरीब घरातल्या कार्यकर्त्याला जमिनी हडप करू नये, पाण्याच्या पव्वाच्या नावाखाली जमिनी हडप करणं, त्या ठिकाणी मग अड्डे चालवणं, त्या ठिकाणी मग ड्रग्सचा व्यवसाय करणं हे सर्रास धारावीमध्ये चालतं। त्याला विरोध केला म्हणून एका कार्यकर्त्याची हत्या केली गेली। हत्या करत असताना पोलिसांच्या समोर हत्या केली गेली असा आरोप होता आणि ज्या पद्धतीमध्ये 20-25 कार्यकर्त्यांनी ज्या दहशतवादी संघटनेचे कार्यकर्ते किंवा विशिष्ट समाजाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीमध्ये हल्ला केला तो निषेधार्थ होता। आज दुपारी मी इकडे आलो, 2 आरोपींना अटक केली। पोलिसांनी महापालिकेच्या कॅमेऱ्याच्या आणि पोलीसच्या कॅमेऱ्याच्या आणि तिकडच्या असलेल्या व्यावसायिक दुकानदारांच्या कॅमेऱ्याचे फुटेज आणले। त्यामध्ये 2 आरोपी स्पष्टपणे भोकसताना आणि पकडताना दिसत आहेत। इतर उरलेले आरोपी हे 20-25 लोक हे त्याला सहकार्य करताना दिसत आहेत। हा इन्सिडेंट काल 2दा झाला आणि दोन्ही वेळेला त्या माणसाला मारायचा प्रयत्न केला गेला। त्यामुळे आता आलेले ॲडिशनल कमिशनर अनिल पारसकरजी, या झोनच्या DCP सौभाग्यवती तेजस्विनी सातपुतेजी यांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक केली जाईल हे माझं प्रॉमिस केलं। 2 ठिकाणची अनधिकृत बांधकामं हिंदुत्ववादी संघटनेने जी सांगितली होती ती त्यातलं एक बांधकाम आता पाडलं गेलं, दुसरं बांधकाम पाडण्याचं काम चालू आहे, तिसरं बांधकाम आश्चर्यकारकरीत्या आपल्याला सांगताना आश्चर्य वाटेल, ऐकताना लोकांना आश्चर्य वाटेल, पोलीस चौकीमध्ये मदरसा आणि मस्जिद बनवायचं काम केलं गेलं, ज्याला हायकोर्टाने तोडण्याची परवानगी दिली तरी देखील दादागिरी आणि दहशतीच्या नावाखाली लँड जिहादचा जो प्रकार धारावीमध्ये चाललाय त्याचा निषेध करायला मी आधी ते आलो। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं आणि DCP आणि ॲडिशनल CPचं स्पेशल CPचं बोलणं झालेलं आहे। तात्काळ कारवाई करायला सांगितली आहे। मयत मुलाचं पोस्टमार्टम देखील उद्या सकाळी इन कॅमेरा करायला सांगितलं आहे आणि सर्व आरोपीवरती लँड जिहादच्या आरोपीवरती तात्काळ कारवाई होईल अशी ग्वाही मला आता पोलीस स्टेशनने दिलेली। याच्या अगोदर देखील धारावीमध्ये अनेक प्रकार जे आहेत ते उघडकीस आले होते। स्वतः नितेश राणे या ठिकाणी आले होते, हिंदू सकल समाजाकडून देखील जे आहे ते या ठिकाणी मोर्चा काढला होता। कुठेतरी कमी या ठिकाणी आणखी जे आहे ते लँड जे आहे ते वाढताना पाहायला मिळतात। यावरती सरकार मग काय पावलं उचलणार? मी सरकारचा प्रतिनिधी आमदार म्हणून आधी इथे आलेलो आहे। मी पोलिसांना आणि महापालिकेला फार स्पष्टपणे सांगितलं आहे, उद्या सकाळी 10:30 वाजता महापालिकेचे DMC प्रशांत सपकाळेच्याकडे आम्ही एक बैठक लावली आहे, ज्यामध्ये पोलीस अधिकारी, ट्रॅफिकचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, धारावीचे अधिकारी सर्व येतील। ही मस्जिद पाडण्यासाठी 3 दिवसाची वेळ मी देणार आहे आणि जर त्या 3 दिवसाच्या वेळेमध्ये मस्जिद पाडली नाही तर हा प्रसाद लाड स्वतः बुलडोझरवर उभा राहून ती मस्जिद पोलीस स्टेशनमध्ये असते। धारावी मधले असे अनधिकृत बांधकामं आम्ही शोधून पाडणार, ड्रग्स माफियांचा विनाश करणार आणि जी लोक अशा पद्धतीमध्ये हिंदुत्ववादी लोकांना घाबरवण्याचं काम करतात त्यांचा नायनाट झाल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार। स्थानिक आमदारांचा या सर्व गुन्ह्यांवरती असेल किंवा यांच्यावरती वरदहस्त आहे। नशा मुक्ति के बारे में, ड्रग्स के बारे में मैंने कहा है वो पूरी तरह से बंद होना चाहिए। मैंने NCP के अधिकारी को भी बात की, एंटी ड्रग्स टेररिस्ट के लोगों को भी बात की। इसमें स्पेशल कोमिंग ऑपरेशन कल से चालू होगा और पूरी तरीके से मैं मेरे कार्यकर्ताओं को बोलता हूं, जहां पर भी आपको संशयित होगा ड्रग्स है वहां मुझे या पुलिस को बता दीजिए। कार्रवाई नहीं हुई तो हम हमारी एक टोली बनाएंगे जिसके माध्यम से इनको खत्म किया जाए। याच्या अगोदर या ठिकाणी आमदार होते, ते आता खासदार झालेले आहेत, त्यांचा कुठेतरी ह्या आरोपींवरती वरदहस्त आहे किंवा हे सर्वच्या सर्व जातीयवादी लोकांना ताकद देण्याचं काम इकडचे स्थानिक पूर्वीचे आमदार आणि आताचे खासदार आणि मताच्या राजकारणासाठी मताची भीक मागणारे आताचे निवडून आलेले खासदार करतायत। माझ्या खासदारांना आव्हान आहे, जर तुम्ही कैलासवासी शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणून म्हणता तर ज्या हिंदू मुलाची हत्या झाली त्याच्या घरी अनिल देसाई येणार आहेत का?
त्याच्या घरी वर्षा गायकवाड येणार आहेत का, हा माझा सवाल आहे. आम्ही कोणी येऊ न येऊ आम्ही भीक घालत नाही. आम्ही संघर्ष करणार आणि आमचं सरकार या लोकांच्या